कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 2026 लागलेल्या युतीच्या आपल्या निवडणुका आणि या निवडणुकांमध्ये आज शिवसेना पक्षाचे 4 नगरसेवक 3 विरोधी निवडणुकीमध्ये काल भारतीय जनता पार्टीचे 5 नगरसेवक निवडून आलेले होते. तुम्हाला म्हणतो देशात माहितीची सत्ता आहे, या राज्यात माहितीची सत्ता आहे आणि त्याचप्रमाणे महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल, या संपूर्ण ठिकाणी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेने त्या नागरिकांचा या महायुतीवर प्रचंड विश्वास आहे. मग ते शेतकरी वर्ग असेल, कामगार वर्ग असेल, लाडक्या बहिणी असेल, युवा असतील की बाबा आपला महायुतीचं सरकार आपली कामं करेल, चांगल्या प्रकारे कामं होतील, चांगल्या प्रकारे विकास होईल आणि त्यावर विश्वास ठेवून आपल्या या महायुतीचं सरकार आणि कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांनी प्रचंड मोठा विश्वास देऊन आपल्या या युतीच्या 9 नगरसेवकांना निवडून देण्याचं काम केलेलं आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची 2025-26 या निवडणुकांमध्ये डोंबिवली पश्चिम येथील आमचा पॅनल क्रमांक 24 हे चौघे आम्ही बिनविरोध निवडून आलेलो आहोत. 12 शिक्षणाचे उमेदवार आहोत आम्ही आणि एक BJPचे सदस्य आहे. याचं कारण एकच आहे का आमचे एकनाथ शिंदे ज्यावेळी नगर विकास मंत्री होते त्यावेळेला त्यांनी आम्हाला सहकार्य केलं होतं कामामध्ये, कारण महानगरपालिकेचं तुटपुंजे पुन्हातून वाटेल ती कामं आम्ही करू शकत नव्हतो, परंतु आम्हाला म्हणून अत्यंत चांगला सपोर्ट असल्यामुळे आणि केंद्र शासनाच्या काही वित्तीय संस्था असो, राज्य शासनाच्या काही वित्तीय संस्था असो, यांच्यामार्फत आम्हाला निधी आणण्याचं जो सहकार्य आमच्या खासदार श्रीकांत शिंदे यांना कार्यसम्राट म्हणतात. खरोखर म्हणजे इतकं मोठं कार्य आहे की त्यांनी आम्हाला निधीची कमतरता पडूच दिली नाही आणि आम्हाला प्रभागामध्ये विकास कामं करत असताना कोणत्याही प्रकारचा निधीचा किंवा कुठे अडचण आली नाही. त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक 2025-26 त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 24 4ही उमेदवार बिनविरोध आज निवडून आलेले आहेत. त्याच्यामध्ये शिवसेनेचे 3 आहेत आणि भारतीय जनता पक्षाचा 1 आहे. म्हणजे युतीचे हे 4ही सदस्य निवडून आलेले आहेत. त्यामध्ये आमचे सहकारी माजी स्थायी समिती सभापती रमेशजी म्हात्रे, आमच्या महापालिकेतील सहकारी उषालीताई जोशी आणि ज्योती पाटील म्हणून अशी 4 सदस्य आम्ही निवडून आलो आहोत.